नमस्कार. दुसऱ्याच्या बळावर मोठा झाला पण उपकार विसरून गेला हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. दुसऱ्याच्या आधाराने, दुसऱ्याच्या सहाऱ्याने, दुसऱ्याच्या मदतीने, दुसऱ्याच्या जोरावर तो मोठा झाला, चांगल्या मार्गाला लागला, चांगल्या मार्गाला लागला. त्याचा मान वाढला, त्याची शान वाढली, त्याचा कठीण प्रसंग घटना दूर झाली आणि तो चांगलं मस्त जीवन जगू लागला. स्वतःच्या बळावर नव्हे, स्वतःच्या सहाऱ्याने नव्हे, तर तो केवळ फक्त दुसऱ्याच्या जोरावर, दुसऱ्याच्या बळावर, दुसऱ्याच्या मदतीने तो मोठा झाला. परंतु उपकार विसरून गेला, ऋण विसरून गेला. ज्याने त्याला मदत केली, ज्याने त्याला अपार मदत केली, ज्याने त्याला सहाय्य केलं, ज्याने त्याला मार्गदर्शन केलं, ज्याने त्याला शिकवलं, घडवलं, ज्याने त्याला शिक्षण दिलं, ज्ञान दिलं, पैसा लावला, पैसा पुरविला, शिक्षणही दिलं, ज्ञानही दिलं, घडवलं, मार्गदर्शन केलं, चांगला मार्ग दाखवला, चांगली दिशा दाखवली, त्याला परिपक्व केलं आणि चांगल्या मार्गाला लावून गेलं. त्याच भल्या माणसाचे, त्या देव माणसाचे तो उपकार विसरून गेला. पैसा हातात येताच, संपत्ती हातात येताच, पैशाची लाट हातात येताच तो सर्व काही विसरून गेला. तो अहंकारी बनला. त्याला पैशाचा अहंकार चढला. तो माया, दया, माणुसकी विसरून गेला. तो जाण विसरून गेला. तो परिस्थिती, स्थिती विसरून गेला. त्याला एकेकाळी जशी परिस्थिती होती, जसा कठीण प्रसंग होता, तो पैशाला महाग होता, 1 रुपयाला महाग होता, त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो फार दरिद्री अवस्थेत होता. त्याला आपल्या गरजा पूर्ण करण्या इतक्या सुद्धा त्याच्याकडे पैसा नव्हता, शिक्षण नव्हतं, ज्ञान नव्हतं, काहीच नव्हतं. आणि अशा वेळेस एका देव माणसाने, एका भल्या माणसाने त्याला मदत केली, त्याला अर्थसहाय्य केलं, त्याला मार्गदर्शन केलं, शिकवलं, त्याला घडवलं, चांगला मार्ग दाखवला, चांगली दिशा दाखवली. आणि त्याच माणसाच्या जोरावर, बळावर, त्याच माणसाच्या मदतीने, सहाऱ्याने, आश्रयाने, आधाराने तो मोठा झाला. आज मोठा अधिकारी झाला, लायक बनला, योग्य बनला. परंतु तो उपकार मात्र विसरून गेला, ऋण मात्र विसरून गेला, जाण विसरून गेला, आपली परिस्थिती तो विसरला. त्याला अहंकार जडला, त्याच्यातली माणुसकी हरपली, त्याच्यातली मायादया हरपली, त्याची वेग बुद्धी हरपली. असं करू नये, असं होऊ नये. ज्याने आपल्याला मदत केली, ज्याने आपल्याला सहारा दिला, ज्याने आपला आश्रय दिला, ज्याने आपल्याला आधार दिला, ज्याने आपल्याला संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात, बिकट स्थितीच्या काळात, बिकट परिस्थितीच्या काळात मदत केली, आपल्याला घडवलं, आपल्याला शिकवलं, आपल्याला ज्ञान दिलं, आपल्या मार्ग दाखवला, दिशा दाखवली, आपलं कल्याण केलं, आपलं हित केलं आणि आपलं जीवन सुंदर केलं. अशा देव माणसाला विसरणे म्हणजे एक मूर्खपणाच होय, एक नासमजपणा होय, एक अज्ञानच होय. म्हणून कोणाचे उपकार विसरू नये. कोणी केलेली मदत, कोणी केलेलं मार्गदर्शन, कोणी दिलेलं ज्ञान हे विसरू नये, कदापि विसरू नये. कारण असं केल्याने जीवन सुखी होत नाही.
जीवन रंगमय होत नाही, जीवन आनंदमय होत नाही. जरी त्याचं स्वप्न पूर्ण झालं, ध्येय पूर्ण झालं, तरीही त्याला आणखी पुन्हा अडचणी येऊ शकतात. त्याची स्थिती बदलू शकते, कारण परिस्थिती रूप घेत असते, परिस्थिती बदलत असते, स्थिती बदलत असते, काळ बदलत असतो, वेळ बदलत असते. आणि पूर्वीसारखी परिस्थिती येऊ शकते, पूर्वीसारखी बिकट स्थिती येऊ शकते. म्हणून अहंकार करू नये, जाण विसरू नये, उपकार विसरू नये, माणुसकी विसरू नये, मायादया विसरू नये, प्रेम विसरू नये, सत्यता विसरू नये. परंतु हा माणूस उपकार विसरला, जाण विसरला, सर्व काही विसरला, मायादया विसरला, माणुसकी विसरला. स्वतःला तो मोठ्या समजू लागला, स्वतःला तो शहाणा समजू लागला, स्वतःला तो सर्वश्रेष्ठ समजू लागला. ज्याने त्याला मोठं केलं, ज्यानं त्याला घडवलं, ज्यानं त्याला एक जीवनाचं स्वरूप दिलं, ज्यानं त्याच्या जीवनाला आकार दिला, रूप दिलं, दिशा दाखवली, मार्ग दाखवला, सर्व काही केलं, अशा माणसाला तो पूर्णपणे विसरला. पूर्णपणे तो पूर्णपणे त्याला विसरला आणि स्वतःला श्रेष्ठ समजू लागला. मी माझ्या कर्तव्याने, मी माझ्या पराक्रमाने, मी माझ्या स्वतःच्या जोरावर, मी माझ्या स्वतःच्या बळावर मोठा झालेलो आहे, असं तो इतरांना सांगू लागला. मला कोणी मदत केली नाही, मला कोणी सहकार्य केलं नाही, मला कोणी काही केलं नाही. मी स्वतःच्या बळावर, माझ्या स्वतःच्या बळावर, स्वतःच्या कर्तव्यावर, स्वतःच्या कार्यावर, स्वतःमुळे मी मोठा झालेलो आहे, अधिकारी झालेलो आहे, साहेब झालेलो आहे, असा तो सांगू लागला. परंतु यामुळे तो नेहमीसाठी सुखी राहील का, आनंदी राहील का, त्याची नोकरी राहील का, त्याचं माणूसपण गेले, त्याची माणुसकी हरपली, त्याची जाण हरपली, त्याची विवेकबुद्धी हरपली, त्याने सत्यता गमावली, मग तो चांगला राहील का, त्याचं जीवन सुंदर होईल का, जीवन रंगमय होईल का? नाही होणार नाही, कदापि होणार नाही. कारण तो उपकार विसरला, जाण विसरला, माणुसकी विसरला, सत्यता विसरला. ज्या माणसाने त्याला मदत केली, ज्या माणसाने त्याला सहकार्य केलं, ज्या माणसाने त्याला हातभार लावला, ज्या माणसाने त्याला आधार दिला, ज्या माणसाने संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात, समस्येच्या काळात त्याला मदत केली, सहाय्य केलं, सहकार्य केलं, अशा माणसाला तो विसरला, अशा देव माणसाला तो विसरला, अशा भल्या माणसाला तो विसरला. म्हणून यामुळे त्याचं जीवन सुखी होणार नाही, आनंदी होणार नाही, तर त्याला आणखी तशीच परिस्थिती येईल. जैसी थे वैसी त्याला परिस्थिती येईल. म्हणून कोणाचे उपकार विसरू नये, कोणाची जाण विसरू नये. आपण ज्याच्या बळावर, ज्याच्या जोरावर, ज्याच्या मदतीने, ज्याच्या सहाय्याने, ज्याच्या आश्रयाने, ज्याच्या आधाराने मोठा झालो, त्याचे उपकार कधी विसरू नये. त्या माणसाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, त्याला गुरु मानून, त्याला देव मानून, त्याला सर्वोच्च स्थान दिलं पाहिजे, वरचे स्थान दिलं पाहिजे. त्याचे उपकार कधी विसरू नये, त्याची जाण कधी विसरू नये, माणुसकी कधी विसरू नये, सत्यता कधी विसरू नये. तर जाण ठेवावी, उपकार ठेवावेत, सत्यता कधी विसरू नये. कारण यामुळे कंगालमय जीवन होते, नरकमय जीवन होते आणि आपलं जगणे कठीण होते. म्हणून कोणाची उपकार विसरू नये, सत्यता विसरू नये. हातात पैसा आल्यामुळे, या किती मोठा झाल्यामुळे, या किती मोठा साहेब झाला तरीही, या अधिकारी झाला तरीही, या खूप मोठा झाला तरीही, या किती नाव झालं तरीही, त्याने लक्षात ठेवावं की आपलं काहीच नव्हतं, आपलं अस्तित्व शून्य होतं, आपण कशातच काही नव्हतो, आपण खायला माग होतो, आपल्याकडे काहीच नव्हतं, आपल्या ज्ञान नव्हतं, पैसा नव्हता, काहीच नव्हतं, आपण कंगाल होतो. परंतु एका देव माणसाने, एका भल्या माणसाच्यामुळे, एका भल्या माणसामुळे, एका देव माणसामुळे आपण मोठा झालो, अधिकारी झालो. त्या माणसाने स्वतः कष्ट करून पैसा लावला, ज्ञान दिले, शिकवले, घडवले, मार्गदर्शन केले,
सर्व काही दिले अशा माणसाला विसरणं शक्य नाही, असं त्याने लक्षात ठेवावे, ध्यानात ठेवावे, मनात ठेवावे. म्हणून ज्याच्या बळावर आपण मोठा झालो, ज्याच्या जोरावर मोठा झालो, ज्याच्या आधारावर आपण मोठा झालो, अशा माणसाला विसरू नये, अशा माणसाचे उपकार विसरू नये. हेच खरं शहाणपण आहे, समजदारपण आहे. कारण यामुळे किती जरी तो मोठा झाला, अधिकारी झाला, तर तो भिकारी व्हायला वेळ लागणार नाही. कारण अहंकार हा बरा नसतो, अहंकार हा चांगला नसतो. अहंकाराने किती जरी श्रीमंत माणूस, कितीतरी मोठा माणूस भिकारी बनतो. म्हणून अहंकार असू नये, सत्यता विसरू नये, माणुसकी विसरू नये, मायादया विसरू नये, जाण विसरू नये, उपकार विसरू नये. हेच खरं आहे, हेच सत्य आहे. म्हणून ज्याच्या बळावर आपण मोठा झालो, ज्याच्या जोरावर आपण मोठा झालो, ज्याच्या आधाराने, ज्याच्या आश्रयाने, ज्याच्या आधाराने आपण मोठा झालो, त्याला कधीही विसरू नये. हेच खरे आहे, हेच सत्य आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.